प्रत्येक शिल्पाची स्वतःची अशी काहीतरी खास ओळख असते। अहिल्यादेवी होळकर म्हटलं की डोक्यावर पदर आणि हातात शिवलिंग असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं। पण त्यांचा पुतळा किंवा फोटो हा नेहमी हातात शिवलिंग घेतलेलाच का असतो हे जाणून घेऊया। अहिल्यादेवींच्या राजवटीत त्यांचे कर्तृत्व पाहून एक इंग्रज शिल्पकार इंग्रजांनी दूरदृष्टीने अहिल्यादेवींच्या दरबारात घुसवला। तो बरेच दिवस अहिल्यादेवींच्या दरबारात राहिला। त्याने अहिल्यादेवींचे अगदी जवळून निरीक्षण केले आणि त्यानुसार अहिल्यादेवींचे 2 पुतळे त्याने बनवले। एक दिवस अहिल्यादेवींच्या दरबारात येऊन त्याने हे 2 पुतळे अहिल्यादेवींना भेट दिले। त्या पुतळ्यांमधील सजीवता शिल्पकाराने हे पुतळे अहिल्यादेवींचे सूक्ष्म निरीक्षण करून बनवले होते याची साक्ष देत होते। हे पुतळे जेव्हा अहिल्यादेवींनी पाहिले तेव्हा राज्य चालवणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी ते करते। भगवान शंकरांना गादीवर बसवून त्यांची सेविका म्हणून मी हे राज्य चालवते, त्यामुळे माझा पुतळा वगैरे नको असं बोलून अहिल्यादेवींनी ते पुतळे नर्मदा नदीत प्रवाहित करण्याची आज्ञा भानराव होळकर या त्यांच्या विश्वासू माणसाला दिली। पण त्यांनी अहिल्यादेवींचा एक पुतळा तर नर्मदा नदीत विसर्जित केला, पण दुसरा मात्र लपवून ठेवला। त्यानंतर अहिल्यादेवींच्या मरणोत्तर त्यांचं एक स्मृतिस्थळ बांधण्यात आलं, जे अहिल्याश्वर महादेवाचे मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे। याच मंदिराच्या गाभाऱ्यात अहिल्यादेवींचा हा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो व त्याचेच अनुकरण करून अहिल्यादेवींचे इतर पुतळे देखील त्याचप्रमाणे बनवले गेले असा अंदाज लावला जातो। कारण तो पुतळा हा अहिल्यादेवी हयात असताना त्यांच्या प्रत्यक्ष वर्णनातून बनवला गेला होता। शिवाय भगवान शंकरांना गादीवर बसवून त्यांची सेविका म्हणून अहिल्यादेवी राज्य चालवत होत्या। त्यामुळे सध्या अहिल्यादेवींचे जे काही आपल्याला पुतळे किंवा फोटो पाहायला मिळतात त्यात अहिल्यादेवींच्या हातात शिवलिंग हे दिसतंच।